ब्राह्मणांनी खरंच पाली त्रिपिटकामध्ये काही भेसळ केली का? शुद्ध पिटक, अभिधम्म पिटक, विनय पिटक याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा तफावत आहेत की जे आपल्याला पटत नाही. मग आपण म्हणतो की याच्यामध्ये ब्राह्मणांनी भेसळ केलेली आहे. आणि जर खरंच अशी भेसळ झाली असती तर का बाबासाहेबांनी याला ओळखलं नसतं, शोधलं नसतं, बघितलं नसतं, याच्यावर अभ्यास केला नसता का? आणि जर बाबासाहेबांना हे माहिती असलं असतं की याच्यामध्ये ब्राह्मणांनी भेसळ केली आहे, पण तरी पण बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिला असता का? बरोबर. बाबासाहेब बोधिसत्व, ज्यांना आपण बोधिसत्व म्हणतो, जगातल्या हुशार माणसांपैकी एक माणूस, प्रचंड विद्वान व्यक्ती जेव्हा एखाद्या धम्माचा अभ्यास करतो तो किती बारकाईने करत असेल, किती पॅरामीटर्स वरती त्याला ओळखून बघत असेल. अशा बौद्ध धम्माला, अशा धम्माला, अशा तत्वज्ञानाला ऑलमोस्ट सगळ्या धर्मांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना बौद्ध धम्म आवडतो, पटतो आणि तरच ते आपल्याला तेव्हा तो धम्म देतात. आणि अशा धम्मामध्ये खरंच काही भेसळ आहे का, असे प्रश्न आपल्याला पडतात. पण बाबासाहेबांना जर खरंच असे प्रश्न पडले असते तर त्यांनी आपल्याला हा धम्म दिला असता का? किंवा याच्यामध्ये खरंच भेसळ आहे की नाहीये हे तर बाबासाहेबांना याचं उत्तर भेटलं. बरोबर. आणि जर बाबासाहेबांना माहिती असलं असतं की भेसळ आहे तर त्यांनी दिला असता का? बरोबर. बाबासाहेबांना खूप सारा विश्वास पटलेला होता बौद्ध धर्माबद्दल, बुद्धांबद्दल, बुद्धांच्या धम्माबद्दल आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला इतक्या वर्षांच्या अभ्यासानंतर, इतक्या वर्षाच्या चाचणीनंतर त्यांनी आपल्याला हा धम्म दिलाय. आणि ह्या धम्माबद्दल शंका करणं खरं तर बाबासाहेबांवरती प्रश्न उचलणं आहे असं मी म्हणेन. बाबासाहेबांनी धम्म दिलाय, आता तो धम्म मला समजून घेण्याची गरज आहे, आपल्या सगळ्यांना समजून घेण्याची गरज आहे. त्यातले बारकावे काय आहेत, धम्मामध्ये काय काय सांगितलं गेलेलं आहे, काय काय गोष्टी आहेत, याच्यावर अभ्यास करण्याची आपल्याला गरज आहे. पुढे बाबासाहेबांनी खूप चाचणी करून, खूप परीक्षण करून, निरीक्षण करून, अभ्यास करून, विचार विनिमय करून धम्म आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि बाबासाहेब स्वतः 22 प्रतिज्ञेमध्ये सुद्धा म्हणतात की बुद्धांची शिकवण मुळामध्ये खोडून खोडून, फोडून फोडून सांगतात की पंचशिलाचं पालन करा, मग बुद्धांच्या पारमिता मला पूर्ण 10 पारमी मला पूर्ण करायचे आहे, हेच मला निब्बाणाला घेऊन जाणार आहे, हाच खरा धर्म आहे, असा माझा विश्वास पटलेला आहे, आता हा माझा नवीन जन्म आहे. अशा प्रकारे बाबासाहेब आपल्याकडून असं वधून घेतात 22 प्रतिज्ञेमार्फत. आपण या व्हिडिओमध्ये आज बघूया की खरंच याच्यामध्ये भेसळ झाली आहे का, किंवा भेसळ झाली नाहीये त्याचं प्रमाण काय. सगळ्यात मोठं प्रमाण की बाबासाहेबांनी सगळा अभ्यास करून ठेवलेला आहे आणि आपल्याला धम्म दिलाय. आता आपल्याला तो शिकून पुढे घेऊन जायचा आहे. हे तर खूप मोठं प्रमाण. ठीक आहे. पण आपण अजून काही बघूया. एकूण 6 गोष्टी आहेत, एकूण 6 प्रूफ आहे, 6 बौद्ध संगती आहे जे आपण आज या व्हिडिओ मध्ये शिकण्याचा प्रयत्न करूया. की बुद्धांनी धम्म दिला, धम्म पसरला, भिक्षू संघाने हा धम्म पसरवला, सम्राट अशोकाने हा धम्म विविध देशांमध्ये पाठवला, तिथे तो वाढला, काही ठिकाणी तो मिक्सअप सुद्धा झाला, खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या संघामध्ये ब्रांचेस पडल्यात, 18 प्रकारचे संघ होऊ लागलेत. पण कालांतराने जो बुद्धांचा मूळ धम्म आहे, जो थेरवाद आहे, जो हेतू पच्चयाला जाणतो, जो निब्बाणाची आशा करतो, निब्बाणाचा मार्ग तिथं आहे आणि निब्बाणाचं फळ तिथं आहे, असा बुद्धांचा थेरवाद, असा बुद्धांचा ओरिजिनल धम्म, ज्याच्यामध्ये भेसळ झालेली नाही, असा धम्म हा खूप चांगल्या प्रकारे टिकून राहिला आणि या सुदैवाने बाबासाहेबांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचला. आपण बघूया की काय आहे या 6 गोष्टी, या 6 बौद्ध संगीती की ज्याच्यामुळे आपल्याला हे पटतं की हो, ह्या धम्मामध्ये कुठलीच भेसळ झालेली नाहीये. सगळ्यात पहिले आपण बॅकग्राऊंड स्टोरी बघूया. ती सुरू होते भगवान बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर. काय होतं, इथे कुशनारामध्ये पावामध्ये बुद्धांचं परिनिर्वाण होतं. आता भिक्षू संघ जे तिथे होते, अरंत लोके, अरंत भंते होते, सारिपुत्य महामोक्कल्यांत यांचं निब्बाण आधीच होऊन गेलं होतं, परिनिब्बाण आधीच होऊन गेलेलं होतं. त्या ठिकाणी आनंद होते, पण आनंद फक्त स्वतःपन्न होते, भंते आनंद फक्त स्वतःपन्न होते, ते अजून अरंत झालेले नव्हते. ठीक आहे. आता हे लोक जे बुद्धांच्या शरीराच्या आसपास होते, ते आता बुद्धांच्या जे शेवटची क्रिया आहे, ठीक आहे, अंतिम संस्कार आपण त्याला बोलूया, जे शेवटचे क्रियाकर्म करायचे आहेत त्याच्या ते तयारीमध्ये लागलेले आहेत. जसं चक्रवर्ती राजाचे हा देह संस्कार केला जातो, त्याचप्रमाणे बुद्धांचा केला जातो, असं आपल्याला महापरिनिब्बाण सूत्रामध्ये सुद्धा बघायला मिळतं. ठीक आहे. डिस्कवरी चॅनलने एक बुद्धांवरती एक डॉक्युमेंटरी बनवली होती, त्याच्यामध्ये खूप सारी भेसळ आहे, जे खूप लोकांना दिसली पण असेल, आपण त्याच्यावरती आरामामध्ये बघूया. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता बुद्धांचं परिनिर्वाण झालेलं आहे आणि आता सारिपुत्त महामोग्गलान भंते जे नाहीये, तर ज्येष्ठ श्रेष्ठ जे भंते अजून एक आहेत, भंते महाकස්සप,
बनते महाकश्यप. बनते महाकश्यपांवरती आपण ऑलरेडी 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यांना इंग्लिशमध्ये जे इंग्लिश स्कॉलर जे होते, जेव्हा त्यांनी याच्यावरती अभ्यास केला, तेव्हा ते बनतेंना म्हणतात, महाकश्यप बनतेंना म्हणतात द फादर ऑफ द संघ. का म्हणतात? याच्यावरती पण मी बरेच पेपर केलेले आहेत. संघ कसा टिकून राहावा यासाठी महाकश्यप बनतेजी खूप तत्पर होते. खूपच कठीणपणे ते त्यांच्या दूतांगाचं पालन करायचे. दूतांगामध्ये ते अग्ग होते. दूतांग पालनामध्ये बुद्धांनंतर त्यांचा नंबर लागायचा. खूप कठीण पद्धतीने नियमांचं शिलांचं पालन करणारे, कुठलीही आसक्ती नसणारे आणि जवळपास दिसायला असे की जसं काही बुद्धच आहेत. खूपदा लोक कन्फ्युज व्हायचे की बुद्ध कोण आहेत आणि महाकश्यप कोण आहेत. महाकश्यप बनतेचे काही लोक इतके फॅन होते की ते बुद्धांना दान न देता ते कधी कधी महाकश्यप बनतेना दान द्यायचे. याची खूप मागे स्टोरी आहे. मी ऑलरेडी 3 व्हिडिओ याच्यावरती बनवले आहेत. कशा प्रकारे ह्या बनते महाकश्यपांनी कशा प्रकारे संघ वाचवला, कशा प्रकारे बुद्धांचा धम्म वाचवला, जो आज तुमच्या माझ्या कानावर पडतोय. आज आपल्याला बुद्धं शरणं गच्छामी पासून इतुपिसो पासून खूप साऱ्या सुत्त पूर्ण त्रिपिटक ऐकायला मिळतं. ते फक्त आणि फक्त त्यावेळेस महाकश्यप यांच्यामुळे. तर ही कथा आपण ऐकूया की त्याची बॅकग्राऊंड स्टोरी काय. महाकश्यप बनतेची ना अजून माहिती नसतं की बुद्धांचं परिनिर्वाण झालेलं आहे, ते दुसऱ्या ठिकाणी असतं. आणि प्रवास करत असताना काय होतं, जेव्हा बुद्धांचं परिनिर्वाण होतं तेव्हा आकाशातनं देवता लोक हे पुष्प हे आकाशातून फुलं फेकतात, मंदार पुष्प फेकतात आणि ते खूप साऱ्या लोकांनी वेचलेले असतात. असा जेव्हा महाकश्यप बनतेजी 500 अनंत बनतेंसोबत जेव्हा बुद्धांच्या भेटीला किंवा ऑन द वे असतात, तेव्हा त्यांना काही व्यक्तींच्या हातामध्ये ते फुलं दिसतात. मी ही स्टोरी फार मोठी आहे, मी फार थोडक्यात सांगतोय एक अर्थ समजून घेण्यासाठी. तर ते फुलं बघतात, ते फुलं ओळखतात की हे फुलं तर पृथ्वीवरती नाहीये, हे फुलं कुठनं आलेत. मग विचारपूस केल्यानंतर कळते की बुद्धांचं परिनिर्वाण झालेलं आहे. बुद्ध कुष्ठनारामध्ये पावामध्ये आहेत. काही जे म्हणते जे खिणासव नव्हते किंवा स्वतः पण नव्हते ते मागे रडायला लागले. काही खिणासव होते ते शांत होते, त्यांना धम्मसंवेग झाला. पण ते महाकाश्यप शांतपणे आता आपण पावाकडे जाऊया असं त्यांनी ठरवलं आणि ते निघू लागले. त्या ठिकाणी पावा येथे खूप चांगल्या प्रकारे बुद्धांच्या शरीराला 500 वेळेस चिवराने असं वेढाळलेलं आहे. त्यांना तेला तुपामध्ये त्यांना त्यांचं शरीर भिजवलेलं आहे. अशा प्रकारे तिथे कर्म सुरू होता, ती क्रिया सुरू होती आणि बुद्धांच्या शरीराला डाग देण्याचा प्रयत्न खूप वेळेस केला गेला, पण ती अग्नी काही लागली नाही. पुढे महाकश्यप बनते ऑन द वे असताना मागे सुभद्र नावाचा एक भिक्षू अभद्र बोलला. काय म्हटला तो? सुभद्र नावाचा भिक्षू अभद्र बोलला. काय म्हटला? अरे बरं झालं श्रमण गौतम गेले. बरं झालं श्रमण गौतम गेले. आता आपल्याला कोणी बोलणार नाहीये, कोणी टोकणार नाहीये. हे करा, ते करू नका, हे पाळा, ते पाळा असं बोलणारं कोणीच नाहीये. आता आपण आपल्या पद्धतीने, आता आपण आपल्या नियमाने चालू शकतो, वागू शकतो. आता आपल्याला टोकणारं कोणीच नाहीये. असं सुभद्र भिक्षू अभद्र बोलतो आणि ते बनते महाकश्यप यांच्या कानावर पडतं. आता बनते महाकश्यपांच्या कानावरती हे पडलं आणि बनते महाकश्यप हे विचार करायला लागतात. महापरिनिब्बाण सुद्धाच्या अट्टकथेमध्ये ही स्टोरी आहे की आता बुद्धांना जाऊन काही काळ सुद्धा झालेला नाहीये आणि भिक्षू लोक काही असे बोलू लागले, असा विचार करू लागले. मग महाकश्यप बनतेंना सगळा फ्लॅशबॅक आठवतो. महाकश्यप बनतेजी हे एकमेव भिक्षू होते संघामध्ये ज्यांनी बुद्धांसोबत चिवर एक्सचेंज केलं होतं. जेव्हा महाकश्यप बनतेजी सगळ्यात पहिले बुद्धांना भेटतात, बुद्ध स्वतः येतात म्हणजे तुरितचारिका करून एका ठिकाणी येतात. म्हणजे जसं की महाकश्यप बनतेजी बुद्धांना भेटायला येतात, म्हणजे की बुद्ध शोधायला निघाले, त्यांना निब्बाणाचा मार्ग पाहिजे वगैरे वगैरे. त्यांना बुद्ध एका झाडाखाली बसलेले दिसतात. हेच माझे गुरु आहेत, ते ओळखतात, त्यांना नमन करतात आणि मग ते चिवर धारण करतात. त्याच्या पुढे गेल्यानंतर जेव्हा बुद्धांना बसायची इच्छा होते तेव्हा बुद्ध बसतात एका ठिकाणी आणि त्या ठिकाणी बनते महाकश्यप ते जी वरची संघाटी असते ती तापतात आणि बुद्ध बसतात. बुद्ध म्हणतात महाकश्यप तुमचं चिवर तर खूपच छान आहे, खूपच सुंदर आहे. महाकश्यप म्हणतात की बनतेजी तुम्ही हे घ्यावं. महाकश्यप तू काय घालणार? मी तुमचं चिवर घालेल, जे जुनं झालेलं आहे समजा असं. अशा प्रकारे त्यांनी तिथे ते चिवर एक्सचेंज केलं. एकच भिक्षू आहे ज्यांनी बुद्धांसोबत चिवर एक्सचेंज केलेलं आहे. त्यानंतर भगवान बुद्धांना 32 महापुरीचे लक्षण होते. 32 अंगावरती विविध प्रकारचे 32 प्रकारचे लक्षणं असतात, जे फक्त बुद्धांना आणि चक्रवर्ती राजाला असतात.
नंतर सारिपुत्र, महामोग्गलन यांना 2-3 असे महापुरुष लक्षण होते. पण महाकश्यप बनते यांना 7 महापुरुष लक्षण होते, जे इतरांपेक्षा सगळ्यात जास्त होते आणि बुद्धांपेक्षा कमी. महाकश्यप पंथामध्ये खूप सारे गुण होते. बुद्धांनी त्यांचं खूप कौतुक केलंय, खूप त्यांच्या गुणांचं कौतुक केलंय, त्यांना खूप पुढे ठेवलंय, त्यांना बरंच त्यांना प्रवचन द्यायला पण सांगितलंय आणि संघाला टिकवण्यासाठी, संघाचे नियम कठीण करण्यासाठी, त्याचबरोबर दूतांगामध्ये सगळ्यात अग्ग असे महाकश्यप पंथाचे, त्यांना हे सगळं आठवतं की बुद्धांनी कशा प्रकारे मला नेहमी पुढे केलं एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या गोष्टीला प्राधान्य देण्यासाठी, उदाहरण देण्यासाठी. मी बुद्धांसोबत जीवन एक्सचेंज केलेलं आहे वगैरे, त्यांना सगळं आठवतं. त्यांना वाटतं की आता माझी काहीतरी जबाबदारी आहे. आता बुद्ध नाहीये, सारिपुत्र, महामोगलन सुद्धा नाहीये, धर्मसेनापती वगैरे ते नाहीये, ठीक आहे, आनंद अजून अरहंत नाहीये, की आता माझी काहीतरी जबाबदारी आहे. म्हणून ते पावाकडे येतात, असं ते विचार करत आहेत. गेले, पावाकडे पोहोचले. जसं बुद्धांचं शरीर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, सजवलेलं आहे, ते येतात, बुद्धांना नमन करतात, प्रदक्षिणा घालतात आणि बुद्धांचं शरीर हे आपोआप पेट घेतं. कुठलाही धूर न निघता एक आपोआप पेट घेतं आणि बुद्धांचं शरीर हे पूर्ण म्हणजे आगीमध्ये लिप्त होतं आणि कालांतराने अस्थिची विभागणी होते 8 प्रकारे. हे झालं. मग महाकश्यप पंथाची घोषणा करतात की बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या आपण 6-1 महिन्यानंतर आपण एक संगीत घेऊया, धम्म संगीत घेऊया, बुद्ध धम्माचा आपण संगायन करूया. संगायन शब्दाचा अर्थ आहे की सोबत त्याला गायन करणे, त्याला प्रिझर्व करणे, त्याला टिकवून ठेवणे. म्हणून आपल्या ह्या संस्थेचं नाव आहे धम्म संगायन. म्हणून आपण बुद्धांच्या धम्माचं संगायन करतोय, त्याला वाचवण्याचा, त्याला प्रचार प्रसार करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपण संगायन करूया, ठीक आहे. म्हणून धम्म संगीती ही अरेंज करण्यात आली. आता ही इकडनं सुरू होती. आता धम्मसंगीती, पहिली धम्मसंगीती कधी झाली? बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर 6 महिन्यांनी, ठीक आहे, जे 6 महिने चालली. त्यावेळेस राजा बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू, तेव्हा तो राजा असतो, तेव्हा तो त्यांना सपोर्ट करतो. म्हणजे जे काही साधन सामग्री लागते बौद्ध संगीतेसाठी ती त्या ठिकाणी आपण बघूया. त्यांनी पूर्ण सपोर्ट केला. आता ह्या संगीतीचे अध्यक्ष होते बनते महाकश्यप. त्याच्यानंतर त्यांनी आयडिया ठेवले की आपल्याला संगायन करायचंय, कारण की आता गरजेचं आहे. कारण की आत्ताच बुद्धांना जाऊन काही टाइम नाही झालाय आणि हे लोक असे बोलू लागलेत तर काही वेळामध्ये धम्म संपून जाईल, विनयाची पार वाट लागून जाईल. हे लोक बरोबर विनय पाळणार नाही, सुत्तांचा मग अभ्यासच सोडून द्या वगैरे वगैरे वगैरे. त्यांनी दूरदृष्टीने पाहिलं की जर विनय टिकला नाही, जर सुत्त अभिधम्म पिटक हे टिकले नाही तर बुद्धांचा धम्म काय जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि जास्त काळापर्यंत राहणार नाही. ठीक आहे, हे त्यांना पटलं होतं. म्हणून संगीती घेण्याचं ठरवलं. संगीतीचा वेळ आला. या ठिकाणी फक्त अरहंत भिक्षूच राहतील असा एक नियम होता. पण भंते आनंद अजून काही अरहंत नव्हते. त्यांना वेळ देण्यात आला होता की बघा ह्या दिवशी आता संगीती सुरू होणार आहे. सगळे जे अरहंत बनते होते, सिनियर बनते होते, त्यांना मोटिवेशन देत होते. आनंद, चला तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, ठीक आहे, बघा टाइम कमी आहे, तुम्ही त्या संगतीमध्ये असलं पाहिजे. का? कारण की आनंदांमध्ये एक अशी इद्धी होती की ते एक एक शब्द म्हणजे जेव्हा आनंद बनते भगवान बुद्धांचे उपठायक होते, जेव्हा ते उपठायक झाले तेव्हा त्यांनी काही गोष्टीची मागणी केली होती. त्यामध्ये असं होतं की तुम्ही जिथे जिथे धम्म प्रवचन द्याल, धम्म सांगाल, तिथे मी असला पाहिजे. कारण की त्यांच्यामध्ये इद्धी अशी होती की बुद्धांच्या म्हणजे तोंडातून निघालेला एक एक शब्द त्यांचा पूर्ण पाठ राहायचा, एकदम क्रमवार. इव्हन असं की किती पाऊस पडतोय ते किती पावसाचे थेंब आहे ते काउंट करू शकत होते, इतकी त्यांची मेमरी होती. नंतर त्यांनी असं पण एक बुद्धांकडे वर मागितला होता की जर तुम्ही कुठे धम्म सांगितला आणि जर मी तिथे नसेल तर कृपा करून तुम्ही मला तो धम्म सांगावा, जेणेकरून मी तो कंठस्थ करेल, मी तो माझ्या लक्षात ठेवेल. आनंद भंतेंना सगळं सुद्धा माहिती होतं. म्हणून आनंद भंतेजी संगीतीमध्ये असणं गरजेचं होतं. कालांतराने आनंद भंतेजी आता संगीती सुरू होईल, सकाळ होईल आणि संगीती सुरू होईल. सगळे लोक मंडपामध्ये बसलेले आहेत, सगळे भंते लोक आलेले आहेत. भंते आनंदाचा त्यांनी आसन ठेवलेलं आहे. भंते का अजून येत नाही. त्या ठिकाणी भंतेजी प्रयत्न करत आहेत अरहंत होण्याचा वगैरे. कालांतराने त्यांना अरहंत्वाची प्राप्ती होते. संगीती सुरू होण्याच्या ऐन वेळेवरती जसं काही जमिनीमधनं काहीतरी फूल उगवावं असे ते त्या ठिकाणी उगवतात आणि त्या ठिकाणी त्या आसनावरती बसतात. खूप चांगल्या प्रकारे खूप याचा उल्लेख आपल्याला पठम धम्म संगीतेमध्ये येतो. त्याचा रेफरन्स आपल्याला खूप साऱ्या सूत्रांमध्ये येतो, महावंसामध्ये येतो. अशी पहिली धम्म संगीती झाली. त्या ठिकाणी अध्यक्ष होते बनते महाकश्यप. सुत्त सांगितलं कोणी? बनते आनंद यांनी.
कारण की भंते आनंदला सगळ्या सुत्त माहिती होते, पाठ होते, कंठस्थ होते. आता सुत्त सांगितलं, विनय कोणी सांगितला? विनय सांगितला भंते उपाली यांनी. भंते उपाली विनयामध्ये अग्र होते, आपण असं म्हणूया, म्हणून त्यांना विनय पूर्ण चांगल्या प्रकारे माहिती होता. अशा प्रकारे ही झाली पठम धम्म संगीती. कालांतराने पठम धम्म संगीती ही 6 महिने चालली. बघा 6 महिने चालली. अरहंत भंतेंना पूर्ण बुद्धांचे वचन रिसाईट करण्यासाठी, संगायन करण्यासाठी 6 महिने लागले. कालांतराने हा खूप छान काळ झाला, ठीक आहे. नंतर बुद्धांच्या ह्या 100 वर्षानंतर, या संगतीच्या 100 वर्षानंतर खूप सारे लोक, त्याला आपण अतिहुशार पण शब्द ऍड करू शकतो, की जे बुद्धांच्या धम्मामध्ये काहीतरी स्वतःचं मत टाकू लागले. आता पण होतं असं, आता पण बरंच होतं की लोक आपले मत टाकू लागतात, मग त्याच्यामुळे भेसळ होते. असंच झालं. कालांतराने त्या भेसळ झालेल्या संघाची संख्या वाढू लागली. जे थेरवाद होते, त्यांना माहिती होते की नाही हे चुकीचं आहे, त्यांचा एक वेगळा गट बनू लागला. आणि जे विनयामध्ये भेसळ करू लागले, काहीतरी सूट मिळावी, काहीतरी कन्सेशन मिळावं, काहीतरी एक ढील द्यावा विनयामध्ये, अशा लोकांची संख्या जास्त होती आणि म्हणून एक वेगळा गट बनू लागला. खूप सारे वादविवाद होऊ लागले. मग दुसरी धम्मसंगीती करावी असा एक ठरलं. आता दुसरी धम्मसंगीती घेण्याचं ठरवण्यात आलं. दोन्ही संघ आले, ठीक आहे. थेरवाद आणि महायान त्याला आपण आता बोलतो, तेव्हा ते महासंघिक, कारण की त्यांची संख्या खूप होती आणि थेरवादामध्ये असलेल्या भिक्षू संघाची संख्या थोडी कमी झालेली होती कंपॅरिझन मध्ये यांच्या, कारण की यांना थोडी सूट पाहिजे होती. ते 10 गोष्टी मागत होते. आता 10 गोष्टी या ठिकाणी टाकल्या असतात तर व्हिडिओ अजून मोठा होईल. थोडक्यात सांगतो की आता आपण 12 वाजता म्हणजे 12च्या आधी भिक्षू संघ हे जेवण केलं पाहिजे, पण कधी कधी सूर्य हा डोक्याच्या थोडा इकडे गेल्यानंतर सुद्धा भोजन करू शकतो, असं त्यांना एक सूट पाहिजे होती. नंतर आपल्यासोबत मीठ ठेवणे, म्हणजे मीठ टाकून एखादा पदार्थ खाणे चव घेण्यासाठी, ते होतं. ताडी पिणे, त्याचबरोबर सोनं चांदी किंवा इतर महागड्या वस्तू दानामध्ये घेणे. नंतर आज सकाळी ह्या गावामध्ये भोजन केलं, मग काही किलोमीटर चालल्यानंतर दुसऱ्या गावामध्ये गेल्यानंतर तिथे भोजन करणं, अशा गोष्टी होत्या. अशा एकूण प्रकारच्या 10 गोष्टी होत्या, ज्या ते महासंघिक हे जे भंते लोक होते त्यांना विनयामध्ये सूट पाहिजे होती. त्यांनी अशा या 10 गोष्टींची मागणी केली की संघाच्या नियमामध्ये तुम्ही हे ऍड करा. थेरवादवाले भंते लोक कट्टर नाही, या विनयामध्ये बुद्धांनी सांगितलं नाहीये आणि म्हणून हे बरोबर नाहीये. भिक्षू संघाने 2-2 वेळेस भोजन करणं हे बरोबर नाहीये, इतर गोष्टी दानामध्ये घेणं हे बरोबर नाहीये, हे पटत नाहीये, ठीक आहे. मग धम्मसंगीती घेण्याचा निर्णय झाला बुद्धांच्या 100 वर्षानंतर. तेव्हा राजा होता किंग काळशोक किंवा कालशोक या राजा होता. त्याने याला पाठिंबा दिला, धम्मसंगीतीचं पूर्ण फंडिंग केलं आणि ही धम्मसंगीती झाली वैशालीमध्ये. किती भंते होते? 700 अरहंत भंते होते. पहिल्या धम्मसंगीतीमध्ये होते 500 अरहंत भंते, इथे होते 700 अरहंत भंते. आजच आपण आजची तारीख 28 जुलैला आपण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये एक टेस्ट टाकलेली आहे 50 मार्कांची. बघूया किती लोकांना किती मार्क मिळत आहेत. ह्या लेक्चरवर सुद्धा आपण एक टेस्ट टाकूया. त्यांना आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल, त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, ती जॉईन करा. ह्या लेक्चरवरती आपण एक टेस्ट घेऊ आणि वर्षावा संपल्यानंतर ज्यांना हाय स्कोर मिळालेला आहे प्रत्येक टेस्ट मध्ये, त्यांना आपण काहीतरी भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करूया, देऊया, ठीक आहे. आता दुसरी धम्मसंगीती, ठीक आहे. भंते होते सभ्यकामी भंते होते आणि काही भंते लोक असे पण होते की जे बुद्धांच्या वेळेचे होते. त्यांनी पहिली धम्मसंगीती पण अटेंड केली आणि दुसरी धम्मसंगीती पण त्यांनी अटेंड केली, असे पण काही भंते होते, ठीक आहे. आता याच्यामध्ये 10 प्रकारचे नियम मध्ये सूट द्यावी किंवा नवीन ऍड करावे, असा एक खूप मोठा त्या ठिकाणी चालली. ती जवळजवळ मला वाटतं 7 महिने ती धम्मसंगीती चालली. 700 अरहंत भंते होते त्या ठिकाणी. आणि कालांतराने मग त्याच धम्मसंगीतीपासून 2 फूट पडले, एक थेरवाद आणि एक महायान. ते हिनयान म्हणायचे, कारण की यांची संख्या कमी आहे म्हणून हिनयान, पण हा थेरवाद आहे. थेर म्हणजे भिक्षू, बुद्धांचा, बुद्ध थेर, थेरांचा हा वाद आहे, थेरांचा हे म्हणणं आहे, थेरांचा ही शिकवण आहे, असा थेरवाद आहे आणि मग यांना महायान असं एक नाव पडलं. ही होती दुसरी धम्मसंगीती, जी झाली वैशालीमध्ये. कालांतराने तिसरी धम्मसंगीतीची स्टोरी आहे आणि त्यावेळेस होते आपले राजा सम्राट अशोक. सम्राट अशोक राजा, कलिंगाचं युद्ध झालं, त्याच्यानंतर राजा धार्मिक झाला समजा, नंतर भंते मोगली पुत्र तिसांच्या संपर्कामध्ये आले वेगळे. राजाने आता धार्मिक जीवन जगण्याचं सुरू केलं. राजाने खूप चांगल्या प्रकारे
म्हणजे धम्म समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि कालांतराने राजाला असं कळलं की झाले 7 वर्ष वर्षावास झाला नाहीये पाटलीपुत्रामध्ये. वर्षावास होत नाहीये. 7 वर्ष झाले वर्षावास होत नाहीये. काय कारण आहे? मग संघाला विचारण्यात आलं की संघ सांगितलं की बाबा असं असं आहे, वेगळे वेगळे ग्रुप पडलेले आहेत, 18 प्रकारे संघाचे ग्रुप पडलेले आहेत, कोणाचं काय म्हणणं आहे, कोणाचं काय म्हणणं आहे, वेगळे वेगळे वेगळे. खूप साऱ्या लेखकांनी इथे आपली मतं वेगळी वेगळी दिलेली आहेत. त्या ठिकाणी आपण न जाता आपण डायरेक्ट जम्प करूया धम्मसंगीतेवरती की कसं धम्मसंगीते झाली. असं म्हणतात की जे इतर ज्यांनी खूप साऱ्या त्याला आपण असं म्हणूया की भेसळ करून टाकलेली होती, त्याने विनयामध्ये खूप सारी सूट मागितलेली होती, अशा बनतेंना संघातून काढण्यात आलं किंवा त्यांना एक पांढरा कापड देऊन त्यांना दूर करण्यात आलं, अशा प्रकारे त्या ठिकाणी उल्लेख येतो. आपण जाऊया आता इसवी सन 240 म्हणजे इसवी सन पूर्व 240व्या वर्षाची ही गोष्ट आहे. तेव्हा राजा धम्म अशोक, ठीक आहे, जेव्हा राजा धार्मिक झाला, जेव्हा त्याने धम्माचा प्रचार करायला सुरू केलं, त्याला धम्म अशोक, आधी चंड अशोक, आता धम्म अशोक अशा प्रकारे नाव पडलं. आणि भंते मोगलीपुत्र तिस्स यांना विचारणा करण्यात आली, त्यांना विनंती केली आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या धम्म संहितेचं त्यांनी अध्यक्षपद घेतलं. त्या ठिकाणी 1000 पेक्षा जास्त भिक्षू संघ होता आणि 7 महिने चालले. ठीक आहे, 7 ते 8 महिन्याचा कालावधी ह्या तिसऱ्या धम्म संहितेचा होता. आता सगळ्यात महत्वाचं जे ह्या धम्म संहितेमध्ये झालं, आपल्याला महावंश माहिती असेल, भविष्य काळामध्ये आपण महावंशावरती येऊया. महावंश खूप सुंदर आहे, आपण तो पण बघूया, खूप सुंदर आहे. कशा प्रकारे श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्म गेला आणि तिथे कसा पसरला. श्रीलंकेचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत. म्यानमार देशाचे आपल्यावरती खूप मोठे उपकार आहेत, आपण पुढे बघूया. आता मग राजाने काय केलं, राजा धार्मिक झाला, राजाने थेरवादाला पाठिंबा दिला, थेरवादाला मोठा केला. स्वतःचा मुलगा महिंद हा संघामध्ये गेला. कालांतराने मुलगी संघमित्ता ही संघामध्ये गेली. नंतर महावंशामध्ये खूप छान स्टोरी आपण बघूया फ्युचरमध्ये. मग त्यांना श्रीलंकेला पाठवलं. आधी बनते महिंद गेले 4 भिक्षू सोबत. त्यानंतर कालांतराने संघमित्रा थेरे गेल्यात, ते बोधिवृक्ष घेऊन गेला. इतकी छान स्टोरी आहे महावंशामध्ये की बोधिवृक्ष, महाबोधी कशा प्रकारे श्रीलंकेला गेली, आपण बघूया आरामात. ठीक आहे, आता एकूण या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा प्रकारे राजा अशोकने, धम्माशोकने किती देशांमध्ये कशा कशा प्रकारे धम्म पाठवला. बघा, आपण इथे बघू शकतो काश्मीर गांधार होतं, ठीक आहे, त्या ठिकाणी त्यांनी बज्जीन तिकथीर यांना पाठवलं. अपरांतक मध्ये त्यांनी योन भंते यांना पाठवलं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की एकूण 9 ठिकाणी राजा अशोकांनी अशा प्रकारे धम्माचा प्रसार केला. सुवर्णभूमी, आजचा म्यानमार, सोन आणि उत्तर त्या ठिकाणी त्यांना पाठवलं. लंकामध्ये आधी भंते महिंद गेले 4 भंते लोकांसोबत. नंतर तिथे संघमित्रा थेरे गेली. आणि याने काय झालं, महावंशामध्ये असं रेफरन्स आहे की जे जे भंते लोक तिथे गेले, तिथल्या लोकांना धम्म सांगितला आणि हजारो, लाखो, करोडोच्या संख्यामध्ये तिथे लोक स्वतःपन्न झाले, सद्धगामे झाले, अनागामे झाले, अरहंत झाले आणि तिथे धम्म टिकून राहिला. आणि कालांतराने चौथी धम्म संहिता झाली इसवी सन 1ल्या शतकामध्ये. ती झाली श्रीलंकेला अलुविहारमध्ये. अलुविहार ही जागा आहे, तिथे खूप छान विहार पण आहे, ज्या ठिकाणी तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता की कशा प्रकारे भिक्षू लोक त्या ताळाच्या पात्रावरती त्या पानावरती लिहित आहेत. काय लिहित आहेत तर त्रिपिटक लिहित आहेत. जो त्रिपिटक गेला भंते महिंद यांच्याकडून, ते आता लिखाण काम करत आहेत. इतिहासामध्ये पहिल्यांदा जेव्हा त्रिपिटक लिहिण्यात आलं ते झालं अलुविहारमध्ये, श्रीलंकेमध्ये. ही खूप मोठी घटना आहे. इथेच परत अलुविहारमध्ये खूप चांगल्या प्रकारे धम्मसंहिता झाली, संगायन झालं आणि त्यांनी त्रिपिटक लिहून काढलं. ही खूप मोठी घटना आहे. श्रीलंकेमध्ये आता धम्म गेलाय. नंतर चौथ्या धम्मसंहितेनंतर खूप मोठा काळ गेलाय, जवळपास 1700-1800 वर्षांचा काळ जातो. आणि मग 19व्या शतकामध्ये 1871 मध्ये मंडाले इथे बर्मामध्ये, म्यानमारमध्ये 1871 साली 5वी धम्मसंहिता होते. जवळपास 1700 वर्षानंतर, 1700-1800 वर्षानंतरची 1700 वर्षानंतरची गोष्ट आहे. तिथला राजा होता किंग मिनडॉंग. त्याने याचं पाठिंबा दिला, त्याला सपोर्ट केला किंवा त्याला फायनान्शियल सपोर्ट केला असेल. त्यानंतर त्या ठिकाणी थेर होते, अध्यक्ष होते, जगरबी वंश आणि बरेच सारे भिक्षूंनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला. जवळपास 2500 भिक्षू त्या ठिकाणी होते आणि ही संगती 5 महिने चालली. ह्या संगतीचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी जेव्हा
सोड उत्तर भन्तेजी ज्या राजा अशोकाने हे पाठवले होते सुवर्णभूमीमध्ये समजा, ठीक आहे, आपल्या म्यानमारमध्ये, तेव्हापासून त्रिपिटक तिथे पोहोचलं. इसवी सन 3ऱ्या शतकापासून आतापर्यंत त्या ठिकाणी गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून त्यांना त्रिपिटक पूर्ण पाठ होतं, लिटरली पाठ होतं. आज सुद्धा म्यानमारमध्ये परंपरा आहे, तिथे त्रिपिटकधर आहे, ज्यांना पूर्ण त्रिपिटक पाठ आहे. सुत्तपिटकधर आहे, अभिधम्म पिटकधर आहे, विनय पिटकधर आहे, की ज्यांना सगळं त्रिपिटक पाठ आहे, कंठस्थ आहे, असे बनते आताही आहेत म्यानमारमध्ये. नंतर त्यांनी काय केलं, पहिल्यांदा म्यानमारमध्ये एकूण 729 मार्बलमध्ये आपण या फोटोज मध्ये बघू शकतो की कशा प्रकारे भन्ते लोकांचं ते पूर्ण त्रिपिटक पाठ आहे, ते सांगतायत कारागिराला, आणि कारागीर त्याच्यावर कोरतो त्या मार्बल्स वरती, बरोबर. पूर्ण त्रिपिटक त्यांनी 1871 साली 5व्या संहितेमध्ये त्यांनी ते कोरून काढलं, पूर्ण कोरून काढलं. आणि आपण या फोटोज मध्ये बघू शकतो अशा प्रकारचे तिथे असे स्तूप बनवले आहेत, आणि प्रत्येक स्तूपामध्ये आपल्याला हे असं असं सापडतं. ठीक आहे, ही होती 5वी धम्मसंहिता. आता 6वी धम्मसंहिता 1954 ते 56 दरम्यान परत म्यानमारमध्ये रंगूनमध्ये ही धम्मसंहिता होते. या धम्मसंहितेनंतर आतापर्यंत धम्मसंहिता झालेली नाहीये, पण याच्यामध्ये खूप काही काही महत्वाच्या घटना होतात. त्याचा रेफरन्स आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळतो. 1954-56 साली जेव्हा धम्मसंहिता होत होती, तेव्हा जगातल्या खूप मोठ्या मोठ्या विद्वान लोकांना त्या ठिकाणी आमंत्रण होतं. भारतामध्ये त्यावेळेचे प्रेसिडेंट डॉक्टर राजेंद्र प्रसाद शर्माजी, जवाहरलाल नेहरूजी, त्याचबरोबर बाबासाहेबांना सुद्धा याचं आमंत्रण होतं. बाबासाहेब त्या ठिकाणी होते. जुलै महिन्यामध्ये ही धम्मसंहिता होत होती. त्यानंतर त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर ओनो हे जे म्यानमारचे त्या ठिकाणी होते. जवळपास 2500 पेक्षा जास्त भिक्षू संघ त्या ठिकाणी होता. ठीक आहे, आणि ही धम्मसंहिता एक्झॅक्टली बुद्ध शासनाचे 2 भाग आहेत. 2500 म्हणजे पहिलं शासन आणि दुसरं शासन. पहिलं शासन जे संपलं 2500 वर्षांचं, तेव्हा ही धम्मसंहिता होते. आणि नंतर 56 मध्ये जेव्हा दुसरं शासन हे सुरू झालं, तेव्हा 1956 साली तुम्ही आपण सगळे बौद्ध झालो. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म सांगितलं. ठीक आहे, पूर्ण त्रिपिटक त्या ठिकाणी डिसाईड झालं बर्मामध्ये. अशी आपल्याला एक स्टोरी मिळते. ठीक आहे, की त्या ठिकाणी बाबासाहेब होते. बाबासाहेबांना त्या ठिकाणी बोलायला चान्स सुद्धा दिला. त्यांनी इकडची परिस्थिती सांगितली आणि बुद्धांबद्दल त्यांची किती आवड आहे त्यांनी त्या ठिकाणी सांगितली. आणि तिकडचे जे हेड होते थेर, त्यांनी बाबासाहेबांना त्याच ठिकाणी बोधिसत्व म्हणून असं रेफर केलं. असा एक रेफरन्स आपल्याला मिळतो. असे 2-3 प्रसंग आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ते झाल्यानंतर लगेच 56 मध्ये आपण इथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतो. बाबासाहेब आपल्याला धम्म दीक्षा देतात. त्याच्यानंतर त्याच्याच कालांतराने त्या धम्मसंहितेमध्ये आपले विपश्यना आचार्य एस.एन. गोएंकाजी त्या ठिकाणी मॅनेजमेंट कमिटीमध्ये असतात. तिथे ते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देत असतात, आणि कालांतराने विपश्यना सुद्धा भारतामध्ये परत येते. असं हे द्वितीय बुद्ध शासन परत एकदा आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा देशामध्ये सुरू झालंय अशा प्रकारे. त्या ठिकाणी बाबासाहेब स्वतः होते. अशा प्रकारे ह्या 6व्या धम्मसंहितेचे खूप मोठे इम्पॉर्टन्स आहे आपल्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी. आता या धम्मसंहितेमध्ये 5व्या धम्मसंहितेमध्ये काय झालं, 1700-1800 वर्षांनंतर ही धम्मसंहिता झाली आणि जगातले भिक्षू लोक त्या ठिकाणी आले. उदाहरणार्थ श्रीलंकेतलं त्रिपिटक त्या ठिकाणी गेलं, म्यानमारचं त्रिपिटक त्या ठिकाणी होतं. जेव्हा ह्या सगळ्यांनी त्रिपिटकाचं रिसायटेशन सुरू केलं, पठण सुरू केलं, तेव्हा काहीतरी शब्द, वाक्य, रचना, स्टोरी वगैरे या वेगवेगळ्या असल्या पाहिजे होत्या ना. जर ते त्याच्यामध्ये भेसळ झाली असलीच तर भारतामध्ये, लंकेमध्ये किंवा म्यानमारमध्ये, पण नाही झाली. बरोबर, 5व्या संहितेमध्ये. परत 6व्या संहितेमध्ये इतर सगळे बनते लोक आले, वेगवेगळ्या देशातनं आले. त्यांनी त्रिपिटक पूर्ण त्यांनी डिसाईड केलं, त्याचं पठण केलं, वाचन केलं. तरी तिथे कुठलेच असे काही नोट नाहीये की अशामध्ये अशी भेसळ झाली आणि हे ह्या थेरवादाच्या ह्या देशाच्या त्रिपिटकामध्ये नाहीये. बरोबर, बाबासाहेबांना याची पूर्ण खात्री पटलेली होती, म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिला. हे जे आर्टिकल आहे आपल्याला हे जे आर्टिकल मला एक मिळालं आहे, तिथे आपल्याला हे कळतं की बाबासाहेबांना आमंत्रण सुद्धा होतं आणि कशा प्रकारे त्यांना बोधिसत्व म्हणून तिथे त्यांना ऍड्रेस केलं गेलं होतं तिकडच्या चीफ बनतेंकडनं, ओके, मुख्य बनतेंकडनं. नंतर
काही फोटोज आपण बघू शकतो या ठिकाणी की कशा प्रकारे तिथे संघ होता. त्यांनी ह्या 6व्या बौद्ध धम्म संगीतीचं इथे आयोजन केलं होतं. वेगवेगळ्या देशातून या ठिकाणी संघ होता. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेबांनी धम्म दिला. बाबासाहेब प्रचंड विद्वान माणूस, की जर त्यांना ह्या धम्मामध्ये काही पण प्रॉब्लेम असला असता किंवा ते साईडला असू द्या, ते स्वतः एक नवीन धर्म बनवू शकले असते. हो, माझा समाज आता ह्या धम्माचं पालन करेल. मी ह्या 10-15 गोष्टी बनवतोय, त्यांनी याचं पालन करावं. मग त्याच्यामध्ये देव कोण असेल, कोण नसेल, कसलं आपण पालन केलं पाहिजे, कशाची पूजा केली पाहिजे. बाबासाहेब स्वतः एक धर्म बनवू शकले असते आणि आपण आज तो धर्म फॉलो करत असलो असतो, तो धर्म फॉलो करत असलो असतो, ती नवी शिकवण फॉलो करत गेलो असतो. पण नाही, बाबासाहेबांना खात्री पटली होती की बुद्ध धम्म संघ, बुद्धांचा हाच धम्म आहे, तो माझ्या लोकांना, माझ्या अज्ञानी लोकांना हा ज्ञान देऊ शकेल, नवीन मार्ग देऊ शकेल. बाबासाहेबांची खात्री पटलेली होती. म्हणून माझ्या मनात तरी बुद्धांच्या धम्माबद्दल जो मला बाबासाहेबांनी दिलाय, 1 ग्रॅम सुद्धा कुठली शंका नाही. हो, अभ्यास कमी असेल तर तो अभ्यास करायला टाइम लागेल, मला लागेल, तुम्हाला लागेल. प्रत्येकाची आपली आपली एक शैली आहे अभ्यास करण्याची किंवा समजून घेण्याची, परिस्थिती आहे, कॅपॅसिटी आहे, त्याला आपण असं बोलूया. तितका वेळ लागू शकतो एखादी गोष्ट समजायला. एक गणित समजायला 100 लोकांना वेगळा वेगळा टाइम लागेल, प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार. त्याच प्रकारे धम्म सुद्धा आहे. ठीक आहे. खूप सारे लोक बोलतात माझ्या ह्या सतसत विवेक बुद्धीला पटत नाहीये. बाबासाहेबांना पटलेलं आहे म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला दिलाय. ठीक आहे. म्हणून ह्या धम्मावरती शंका ठेवणं फार चुकीचं होईल असं मला वाटतं. ही आहे 6 धम्मसंगती आपण या ठिकाणी पाहिल्या, ज्याला हजारो बंदी लोकांनी सपोर्ट केलेला आहे. त्यांनी वारंवार त्याला डिसाईड केलेलं आहे आणि इथे काहीच भेसळ नाहीये, हे बाबासाहेबांना पण पटलेलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी देवता लोकांचा पण सुद्धा या ठिकाणी उल्लेख येतो. स्वतः बाबासाहेब बुद्ध आणि धम्म या पुस्तकामध्ये संप्रती ब्रह्माबद्दल लिहितात. ठीक आहे. आता याच्यावरती अभ्यास करणं अजून गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना. समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे पण शील. तुम्ही पंचशीलाचं पालन करतात का? नसल करा तर स्वतःला बौद्ध म्हणू नका. मग तुम्ही बुद्धजन आहात, इतर लोकांसारखे. अष्टशिलाचं पालन करत आहात का? तरच आपण धार्मिक आहोत. आपण संघाला मदत करत आहोत का? आपण संघाला दानधर्म करत आहोत का? भिक्षू संघ आपल्या घरी भोजनासाठी येत आहेत का? भिक्षू संघ खूप चांगल्या प्रकारे वर्षावास करत आहेत का? संघ खूप चांगल्या प्रकारे वर्षावासाचं पालन करत आहेत का? भिक्षू लोक जागरूक असतील तर आपला फायदा आहे. आपण जागरूक असो तर भिक्षू लोकांचा फायदा आहे. उपासक संघ, भिक्षुणी संघ खूप चांगल्या प्रकारे चालेल तरच धम्म टिकेल. ठीक आहे. हे 2 चाकं आहेत त्या धम्माला पुढे घेऊन जाण्यासाठी. इथे फक्त एकच मजबूत असेल तर फायदा नाहीये, आपल्याला सुद्धा मजबूत व्हावं लागेल, धम्म समजून घ्यावा लागेल. ठीक आहे. ही होती 6 धम्मसंगीती. आपण आज ठिकाणी याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. जर माझ्याकडनं काही सांगताना काही एखाद वाक्य, एखाद शब्द मागे पुढे झाला असेल, बोलताना किंवा कुठल्या घाईमध्ये काही राहून गेलं असेल तर बुद्ध धम्म संघ मला क्षमा करो. आपल्या काही सूचना असेल तर नक्की आम्हाला ह्या कमेंट बॉक्समध्ये कळवाव्या. कशा प्रकारे आपण ही लेक्चर सिरीज मध्ये अजून कुठले कुठले मुद्दे, कुठले सूत्र, कुठले टॉपिक ऍड करायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही आम्हाला कळवा. काहीही असो, नक्की ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर इतरांपर्यंत शेअर करा. बौद्ध संगीतेबद्दल अजून जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर बरीच सारी माहिती आहे. खूप साऱ्या पुस्तकांमध्ये याचं वर्णन सुद्धा आहे, ते सुद्धा वाचा. डबल चेक करून घ्या, जी माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती बरोबर आहे का ते पण चेक करून बघा. ठीक आहे. आज धम्म सांगत असताना माझ्याकडनं काही चुकलं असेल तर बुद्ध धम्म संघ मला क्षमा करो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर खूप लोकांपर्यंत शेअर करा. नमो बुद्धाय. जय भीम.